नमस्कार मित्रांनो, मी दया पाटील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण आपल्या या फळबागेतील पिकासाठी एक जुगाड बनवणार आहे. तर ते जुगाड कशासाठी बनवणार आहे हे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर समजेलच. तर माझ्या हातामध्ये एक UPVC पाईप अर्धा इंची आहे. ही आपण साधारणतः एक 2.5 ते 3 फुटापर्यंत आपण पाईप घ्यायची. जसं आपल्याला आपल्या ॲडजस्टनुसार ही पाईप घ्यायची आणि त्यामध्ये एक अर्धा इंचीचा हा आपल्याला कनेक्टर घ्यायचा आहे. ही एका पाईपमध्ये आपल्याला फिट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की हा अर्धा इंची पाईपमध्ये कनेक्टर आपला फिट झाल्यानंतर आपल्याला त्याच अर्धा इंची UPVCचा हा टाकी कनेक्शन आपल्याला दुकानाला मागायचा आहे आणि ही टाकी कनेक्शन ही जोडलेल्या कनेक्टरच्या पुढे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि ह्या पाईपच्या दुसऱ्या साईडला आपल्याला ब्रासमधील UPVCचा FTA मागायचा आहे आणि तो दुसऱ्या साईडला आपल्याला पाईपमध्ये जोडून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. जसं की मी हे कनेक्शन केलेलं आहे तसं पूर्णपणे कनेक्शन करून घ्यायचं आहे. आणि ते झाल्यानंतर आपण जे पुढे टाकी कनेक्शन लावलेलं आहे तर ते टाकी कनेक्शनमध्ये आपल्याला आपल्या शेतामध्ये जे फवारण्यासाठी आणलेलं वेस्टेज, औषधाचं जे वेस्टेज टरमाळ असतं, जी बॉटल असते, तर ते एक सपानच्या साह्याने वरचा भाग त्याचा कापून घ्यायचा आहे आणि असं मधोमध त्याला छिद्र करून ते या टाकी कनेक्शनच्या मध्ये आपल्याला बसवून घ्यायचं आहे. जसं की हे असं मी छिद्र केलेलं आहे मध्ये, तसं पूर्ण छिद्र करून हे पूर्ण पाईप बसवून घ्यायचं आहे. छिद्र हे या बाटलीला थोडं मोठं झालं नाही पाहिजे. बरोबर ॲक्युरेट मापमध्ये त्याला जर छिद्र पाडलं तर ते जास्त प्रमाणात लिकेज होणार नाही आणि नंतर ते आतमध्ये त्याला वॉशर टाकून त्याला आपल्याला थ्रेड लावून घ्यायच्या. तिथं बॉटलमध्ये तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हे जुगाड आपण आपल्या फळबागेतील जे झाडांना आपण स्लरी आणि इतर जे औषधांचा आपण ड्रिचिंग करत असतो, जे मटेरियल आपण झाडांना टाकत असतो, तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक झाडासाठी आपल्याला हातामध्ये बादली घेऊन फिरायला लागतं आणि प्रत्येक झाडाला आपल्याला या बॉटलच्या साह्याने ड्रिचिंग करावं लागतं. तर ते हे जुगाड केल्यानंतर आपल्याला रोज आपली प्रत्येक बादली आपल्याला फिरवता लागणार नाही. हातात घेऊन प्रत्येक लाईनसाठी आपल्याला बादली घेऊन जायची काही गरज लागणार नाही. तुम्ही पाहू शकता या साईडला आपण जे UPVCचा ब्रास FTA जोडलेला आहे, तर तो आपल्याला आपण जे औषध स्प्रेसाठी जी शेतामध्ये नळी वापरत असतो, तर त्या नळीचं कनेक्शनच आपल्याला इथं बसत असतं. तर त्या साईडचाच आपण अर्धा इंचीचा हा UPVCचा FTA घेतलेला आहे आणि इथे तर आपण नळी फिट केली तर येणारे जे आपली काही स्लरी आहे तर ह्या पाईपच्या साह्याने आपल्याला या बॉटलमध्ये येणार आहे आणि परिणामी ह्या बॉटल जसं आपल्या भरण तसं प्रत्येक झाडाला आपण पाणी टाकत पुढच्या झाडापर्यंत जाऊस तर आपल्या हा पुन्हा यामध्ये औषध आपलं येणार आहे आणि ते पुढच्या झाडाला असं टाकत आपल्या रानामध्ये आपल्याला हे जे आपण स्लरी आपल्या झाडाला आपण ड्रिचिंग करणार आहे, तर त्यासाठी हे आपल्याला अत्यंत फायद्याचं असं जुगाड ठरणार आहे. हे जुगाड आपल्याला कसं वाटलं? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर